प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच खड्डा करून पुरल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडलाय। पतीचा मृतदेह पुरून त्यावर टाइल्स लावल्यानंतर आरोपी पत्नी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली। सध्या पोलिसांकडून हा गाडलेला मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। नालासोपाऱ्याच्या धानिवबाग परिसरातल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। नवऱ्याची हत्या करून मृतदेह घरातच पुरला। प्रियकरासाठी नवऱ्याचा काढला काटा। बायकोचा प्रियकरासोबत पोबारा। हा फोटो बघा। हा फोटो आहे विजय चौहान आणि गुडिया चौहान यांचा। फोटोतला विजय चौहान आज या जगात नाहीये। विजय चौहानचा खून करण्यात आलाय। विजयची खुनी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको गुडियानंच त्याचा खून केलाय। विजय चौहान नालासोपारा पूर्वेतल्या धानिवबाग परिसरात बायको गुडिया सोबत राहत होता। गुडियाचे शेजारच्या 20 वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले। गुडियाच्या आणि शेजाऱ्याच्या प्रेमसंबंधात विजय अडसर ठरू लागला। शेवटी गुडिया आणि तिच्या प्रियकरानं विजयचा काटा काढायचं ठरवलं। त्यांनी विजयची हत्या केली। घरातच खड्डा खणून त्यात विजयचा मृतदेह पुरून टाकला। शिवाय वर नव्या टाइल्स लावल्या। त्यानंतर गुडिया आणि तिचा मित्र पळून गेले। विजयचा फोन बंद असल्यानं त्याचा भाऊ विजयचा शोध घेत घरापर्यंत पोहोचला। त्याला सगळं संशयास्पद वाटलं। त्यानं चाळीच्या खोलीचा दरवाजा तोडला। खोलीतल्या जमिनीवर 3 नव्या टाइल्स लावल्याचं त्याला दिसलं। मैं 5-10 दिन से ना पता है। मेरे को मालूम पड़ा तब जाके रूम खोल के ताला तोड़ के देखा तो नया टाइल्स लगा था। उसको खुदवाया गया, सब बटोर के गली के आदमी बटोर के सबको दिखाया गया। फिर उसके बाद बॉडी मिली। बॉडी से पड़ा है अंदर में। उसके बाद परसों 3 बजे उसकी औरत भाग गई। पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खोलीत खोदकाम केल्यानंतर विजयचा मृतदेह सापडला। नालासोपारा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेतात। सतयुगात सत्यवानासाठी सावित्रीनं यमराजाशी झगडा केला होता, पण कलियुगात प्रियकरासाठी सावित्रीनं सत्यवानाच्या गळ्यावर सुरा फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। प्रथमेश तावडे, झी 24 तास, मुंबई।